ध्येयपूर्ती सहशिक्षण अभ्यासमालेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान या बाबींच्या बाबतीमध्ये आपण आजच्या पाठामध्ये पाहत आहोत धातू आणि धातूचे गुणधर्म. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तांबे, सोने, लोखंड, ॲल्युमिनियम हे पदार्थ नित्याने पाहता. याच्यामध्ये आपण हे जे काही पदार्थ जे पाहतो या पदार्थांना आपण धातू असं म्हणतो. धातू खनिज स्वरूपामध्ये आपल्याला पृथ्वीच्या पोटामध्ये सापडतात. म्हणजे भूगर्भामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीने ही जी काही खनिजे आहेत ती खनिजे आढळतात आणि भूगर्भातून काढून त्यावर प्रक्रिया करून आपल्याला धातू मिळवावे लागतात. म्हणजे तांबे असेल, सोने असेल, चांदी असेल, हे जे काही धातू जे आहेत हे आपल्याला भूगर्भामध्ये आपण जसे पाहतो त्या अवस्थेत नक्कीच नसतात. ते आपण समोर पाहतो अशा या खनिजाच्या अवस्थांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्याला ते भूगर्भातून खणून त्याच्यावर प्रक्रिया करून आपण ते आहे त्या पद्धतीने आपल्याला दिसतात त्या पद्धतीने आपण ते मिळवत असतो. तर याच्यामध्ये आपण धातूचे विविध गुणधर्म किंवा त्याचे विविध उपयोग जर लक्षात जर घेतले तर आपल्याला कल्पना आहे की आपल्या घरामध्ये जी काही अनेक आपण वस्तू पाहतो, म्हणजे जसे बंब असेल किंवा त्याच्यानंतर ग्लास असेल किंवा त्याच्यानंतर पातेलं असेल, ब्रेसलेट असेल, चेन असेल, ह्या सगळ्या आपल्या नित्याच्या वापरातल्या बाबी आहेत. या बाबी ज्या आहेत त्या धातूंच्या बनलेल्या असतात आणि धातूंचा उपयोग अशा पद्धतीने आपण वेगवेगळे दागिने, भांडी, त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन उपयोगातल्या अनेक वस्तू तयार करण्यासाठी धातूंचा उपयोग करत असतो. धातूंच्यामध्ये काही समान गुणधर्म आढळतात. आपण त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती घेऊ. पण तुमच्या जवळपास जर सहज अशा पद्धतीने एखादी तार जर असेल तर तुम्ही काय करा, ती घ्या. मग एक तांब्याचा किंवा ॲल्युमिनियमचा तारेचा तुकडा किंवा तुम्ही खिळा जर आजूबाजूला जर उपलब्ध जर केला आणि त्यावर हातोडीने जर मारत राहिलात तर तुम्हाला काय दिसतं ते पण तुमच्या असं लक्षात येईल की काही वेळाने हातोडीने जर तुम्ही त्याच्यावर जर मारत जर राहिला तर त्याची ती तार जी असते ती तार चपटी होते आणि तिचा पत्रा होतो. म्हणजेच ठोकून आपण पाहतो की ते एक आपल्याला पातळ पत्रात त्या तारेचे रूपांतर झालेलं दिसतं. हा जो त्या पदार्थाचा गुणधर्म जो आहे, म्हणजेच जो धातूचा हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला आपण वर्धनीयता असं म्हणतो. म्हणजेच धातूचे पातळ पत्र्यामध्ये जे काही ठोकून रूपांतरण होतं त्याला आपण वर्धनीयता असं म्हणतो. आपण लोहाराच्या दुकानामध्ये गरम झालेलं लोखंड ठोकून ठोकून कसं बारीक केलं जातं पाहिलं असेल. आपल्या भागामध्ये लोहार हा शब्द कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही आदिवासी भागामध्ये, पण आपल्याला माहिती घिसाडी मात्र आपल्याकडे येत असतो आणि त्या घिसाड्याकडनं आपण अवजारा वगैरे तयार करून घेत असतो. त्यावेळेला तुम्ही जर बारकाईने निरीक्षण जर केलं असेल, आपल्या पंढरनाथाच्या मंदिराच्या समोर घिसाड्याचा पाल असतो. आता तूर्त पोखरीमध्ये अशा पद्धतीने तो घिसाडी तो पाल करून तिथे आहे आणि तिथे काही जे काही आपली शेतकरी मंडळी ते त्याच्याकडे अवजारे तयार करून घेत असतात. बारीक तुम्ही तिथे जाऊन पहा तर तुमच्या इथे लक्षात येईल की तो अशा पद्धतीने काही लोखंड जे आहे ते ठोकून ठोकून तो बारीक करत असतो. त्याच्यामध्ये तुमचे एक असंही लक्षात येईल की त्याने त्याचे निरीक्षण करा, घणाने घाव घालून घालून जे काही धातू जे असतात ते धातूची तो सळई तयार करतो किंवा त्याच्यानंतर त्याच्यावर अशा पद्धतीने घणाने घाव घालून तो लोखंड जे असतं ते लांब अशा पद्धतीने तो तयार करत असतो. ती खेचून आपण जर पाहिलं तर आपल्याला बारीक तारसुद्धा त्याच्यामधून काढता येते. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर धातूनं खेचून त्यांच्या तारा तयार करता येतात. हा जो धातूचा गुणधर्म आहे त्या धातूच्या गुणधर्माला तन्यता असं म्हटलं जातं. म्हणजे ठोकून एखाद्या धातूची बारीक तार तयार करणे, ती धातूची जी काही बारीक तार तयार होते त्या धातूच्या गुणधर्माला आपण तन्यता असं म्हणतो. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम या धातूंच्या तारा काढल्या जातात आणि त्याचा उपयोग हा केला जातो. एक महत्त्वाची गोष्ट जरा थोडंसं आपण विचारात जर घेतली तर लक्षात येईल की भिंतीवर लावलेले जे विजेचे बोर्ड असतात ते लाकडी किंवा प्लास्टिकचे का असतात?
म्हणजे तुम्ही इथं जर बघितलं तर आता इथे तुम्हाला हा होल्डर पाहायला मिळतो. याच्या आतमध्ये तुम्हाला हा सर धातू दृष्टीस पडतोय. पितळ हा धातू तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो, पण याचं आवरण जर तुम्ही बघितलं तर प्लास्टिकचं आहे. किंवा तुम्ही इथं जे पाहताय की हे जे काही छिद्र आहेत, या छिद्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की हे आर्थिंगचं छिद्र आहे. आणि याच्यामध्ये एका बाजूला जर आपण टेस्टर जर टाकला तर तो आपल्याला लागलेला दिसतो आणि एका बाजूला तो लागत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रावस्थ, उदासीन आणि आर्थिंग असे 3 पॉईंट्स असतात. मग याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला इकडे परिपथ पूर्ण होतं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे आतमध्ये इथे धातू असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती प्लास्टिकचे आवरण तिथे वापरले जातात. याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की प्रामुख्याने अशा पद्धतीने बोर्ड प्लास्टिकचे किंवा लाकडी असतात. कारण तारेमधून विद्युत ज्या वेळेला वाहते त्यावेळेला आपलं स्वतःचं रक्षण त्याच्यापासून व्हायला पाहिजे. अन्यथा आपल्याला माहिती आहे शॉर्ट सर्किट होऊ शकतं किंवा आपल्याला तिथे विद्युत वाहक ही तार जी असते त्याला जर आवरण जर नसेल तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून प्रामुख्याने आपण भिंतीवर लावलेले जे विजेचे बोर्ड ते लाकडी किंवा प्लास्टिकचे वापरत असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही आणखीन एक मुद्दा आपण लक्षात घेऊ की कुकरची जी मूठ असते ती प्लास्टिकची का असते. कुकरच्या मुठीचं तुम्ही जर निरीक्षण जर केलं तर ती प्लास्टिकची असते. याचं कारण तुम्हाला सहज माहिती आहे की ज्यावेळेला आपण कुकरमध्ये अन्न शिजवतो तर त्यावेळेला इथे वाफेच्या मदतीने ते अन्न शिजत असतं आणि कमी वेळामध्ये लवकर प्रेशर कुकरमध्ये अन्न जे असतं ते शिजत असतं. साहजिक आहे की आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण या कुकरला उष्णता देतो त्यावेळेला ते तापतं. मग आपण शेगडीवर असेल किंवा त्याच्यानंतर गॅसवर असेल जर हा कुकर आपण जर खाली जर घ्यायचा जर ठरलं तर धातू हे उष्णतेचे सुवाहक आहे, त्याच्यामधून उष्णता वाहते याची आपल्याला कल्पना आहे. आणि मग आपण जर या धातूला जर इथे प्लास्टिकच्या मुठी जर नसल्या तर आपण ते त्या चुलीवरनं गॅसवरनं उतरवताना आपल्याला चटका बसू शकतो. आणि म्हणून आपण कुकरची मूठ प्लॅस्टिकची असते हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण धातूमध्ये वीज वाहते. सर्व धातू हे विजेचे कमी अधिक प्रमाणामध्ये वाहक असतात याची आपल्याला कल्पना आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जसा धातू बदलेल तर त्याप्रमाणे त्याची विद्युत वाहकता ही जी एक ती कमी जास्त होते. तांब्यामध्ये विद्युत वाहकता अतिशय जास्त असते. तेच आपण चांदी आणि सोन्यामध्ये त्याचं प्रमाण अधिक असतं, परंतु आपण ते विद्युत वाहक तारे म्हणून त्याचा उपयोग करत नाही कारण आपल्याला ते आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाही. हे आपण याच्यामध्ये लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता हा जो तारेमधून विद्युत वाहण्याचा जो गुणधर्म आहे किंवा धातूमधून विद्युत वाहण्याचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला विद्युत वाहकता असं म्हटलं जातं. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर काही वेळात तो तुकडा गरम होतो आणि हा जो धातू जो आहे तो धातू उष्णतेचा सुवाहक आहे, त्याच्यामध्ये उष्णता वाहकता असते. आपण चुलीमध्ये जर छत्रीची तार एका टोकाला जर आपण टाकली म्हणजे अर्थात आपल्याला माहिती आहे की निखारा जर असेल तर त्या निखाऱ्यावर आपण एक टोक जर त्याचं जर धरलं आणि दुसऱ्या टोकाला आपण जर तार जर पकडली तर हळूहळू ते उष्णतेचं वहन होऊन आपल्या दुसऱ्या टोकाला जिथे आपण धरलेलं आहे तिथे आपल्याला चटका बसू शकतो. म्हणजे धातू हे उष्णतेचे वहन करतात आणि या गुणधर्माला उष्णता वाहकता असं म्हणतात. हे आपल्याला इथं माहिती आहे किंवा आपण तो प्रयोग सहजपणे करू शकतो. पण उष्णतेचे आणि विजेचे कोणतेही प्रयोग आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या जवळ असतानाच करायचे आहे. आपण लहान मुलांनी ते कोणतेही प्रयोग अशा पद्धतीने एकट्याने करायचे नाहीत हे लक्षात घ्यायचे. केवळ आपण या गोष्टी ज्या सांगतो त्या सांगून आपण ऐकून जर लक्षात घेतल्या तरी देखील चालू शकतील. प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आपण समक्ष वर्गामध्ये भेटणार आहोत त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून या आपण पाहणार आहोत की आपल्याला ते अनुभव जो आहे तर तो अनुभव आपल्याला वेगळ्या माध्यमातून सुद्धा घेता येतो. म्हणजे तुम्ही धातूची एक तार जर घेतली म्हणजे आपल्याला माहिती आहे गाडीचा सायकलच्या एक स्पोक जर घेतला आणि त्या स्पोकला तुम्ही असं मेन लावून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे बारीक बारीक अशा टाचण्या वगैरे जर लावल्या आणि एका टोकाला तुम्ही जर उष्णता जर दिली तर ते उष्णता जशी वाहत जाईल तसं ते जिथं टाचण्या लावलेले त्यापर्यंत ती अधिक ती टाचणी त्या मेन वितळेल आणि टाचणी खाली पडेल. अशा अनेक प्रयोग आपल्याला करून पाहता येतात. पण हे सगळे प्रयोग आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांच्या समवेत आपण जर केले तर आपल्याला त्याच्यापासून सुरक्षितता राहते. आपण हे सगळे असे मजेशीर प्रयोग जे आहेत तर ते आपण प्रत्यक्षामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर करणार आहोत आणि पाहणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. परंतु तोपर्यंत आपण या गोष्टींच्या बाबतीमध्ये या गोष्टी अशा पद्धतीने लक्षात घेऊया. तुम्ही पाहताय की धातू जे असतात ते चकाकत असतात. अनेक म्हणे आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्टी चकाकते ती सोनं नसते.
म्हणजे सोन्याला चकाकी असते हे आपल्याला या माध्यमातून लक्षात येते. म्हणजे अनेक गोष्टी आपण याच्यामध्ये पाहतो. धातू जर आपण बघितले तर धातूंना चांगल्या पद्धतीची चकाकी असते. धातू हे चकाकीत असतात हे आपल्याला माहिती आहे. तुम्ही जर प्रत्येक धातूचा असा विशिष्ट रंग असतो ते त्याच्यावरून आपल्याला तो धातू कोणता आहे ते सुद्धा ओळखता येतं. हे आपल्याला इथं सहज पद्धतीने माहिती आहे. तंबोरा असेल, वीणा असेल किंवा इतर वाद्यांची तार जर आपण जर छेडली किंवा घंटा जर वाजवला किंवा स्टीलच्या डब्यावर चमच्याने जर मारलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. हेच तुम्ही लाकडी टेबल, दगडी फरशी यावर काठीने मारा, दोन्ही आवाजामध्ये तुम्हाला खूप मोठा असा फरक दिसेल. धातूंचा आवाज जर झाला तर तो खणखणीत असतो, त्याला धातूची नादमयता असं म्हटलं जातं. म्हणजे धातू हे नादमय असतात हे आपल्याला याच्या माध्यमातून लक्षात घेता येतं. ह्या अशा गोष्टी आपल्याला तर चांगल्या माहितीच आहे. मंदिरामध्ये प्रत्येकजण गेलेला आहे, घंटी प्रत्येकाने वाजवलेली आहे. बऱ्याच जणांना तंबोरा माहीत नसेल पण वीणा माहीत असेल. विण्याची तार छेडल्यानंतर त्याच्यामधून नाद कसा बाहेर पडतो आपल्याला माहिती आहे. आपल्याला बँजो माहीत असेल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला अनेक गोष्टी या बाबतीत माहिती आहे आणि त्याच्यामध्ये धातूमधून नादमय कशा पद्धतीने नाद निर्माण होतो याची आपल्याला कल्पना आहे. प्रामुख्याने आपण हे जे काही गुणधर्म पाहिलेत हे गुणधर्म पुन्हा एकदा जरा थोडंसं वारंवार जरा पहा आणि काही छोटे छोटे प्रयोग तुम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचारात घेऊन करता येतील ते तुम्ही नक्की करा. आणि आता आपण छोटे काही प्रश्न पाहणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरे मात्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये जरूर लिहा. पहिला प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे की आपण आता अभ्यासलेल्या धातूचे गुणधर्म लिहून प्रत्येकी 2 उदाहरणं द्या. कोणकोणते गुणधर्म आपण अभ्यासलेत बघा. एकदा आपल्याला लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. आपण आत्ता कोणते गुणधर्म अभ्यासले तेवढेच गुणधर्म आपल्याला तिथं लिहायचे आहेत आणि त्या गुणधर्माच्या संदर्भातले 2 उदाहरणे तुम्हाला इथे नमूद करायची आहेत. सर्व धातूंना चकाकी असते हे विधान सत्य आहे की असत्य आहे पहा आणि त्यात सत्यासत्यता जी आहे ती तुम्हाला इथं लिहायची आहे. तिसरा प्रश्न जो ते धातू हे उष्णता वाहक असतात. दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. म्हणजे धातू हे उष्णतेचे वाहक असतात का म्हणजे असेल तर तुम्हाला असं कोणत्या गुणधर्मावरून सांगता येईल की दैनंदिन जीवनातलं तुम्ही असं कोणते उदाहरण इथं लिहू शकाल. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही कोणतेही उदाहरणं लिहू शकता तुमच्या शब्दात लिहा आणि त्याच्यावरून स्पष्ट करा की धातू हे उष्णतेचे वाहक असतात. धातू नादमय असतात या गुणधर्माचा वापर करून कोणते साधने तयार होतात. 5 उदाहरणे तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे मगाशी आपण 1, 2, 3 उदाहरणं पाहिलीत. तुम्ही त्याच्यामध्ये ती उदाहरणे मी दिलेली सोडून अशी 5 उदाहरणे तुम्हाला लिहिता येतात का बघा की जे धातू जे ते नादमय असतात या गुणधर्माचा उपयोग करून आपण अशा पद्धतीने ते विविध जी काही साधने आहेत ती तयार करू शकतो. आपल्या परिचित ते आहेत पण ते धातूची असली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोने या धातूचे दागिने करण्यासाठी उपयोग का करतात. आपण सोन्याचे दागिने आपल्याला माहिती आहे. चांदी आहे, सोने आहे. विशेष करून आपण सोन्याच्या दागिन्यांच्याबद्दल बोलतो इथे. तर याच्याऐवजी आपण लोखंड वगैरे या पद्धतीचे दागिने करून घालत नाही. आता काही विद्यार्थी आपण पाहतो की जे काही लोखंडाच्या साखळ्या असतात किंवा त्याच्यानंतर जे काही लोखंडाचे ब्रेसलेट असतात वगैरे ते वापरतात. पण त्याच्याऐवजी आपण पाहतो की सोने ह्या धातूचा उपयोग हा केला जातो. आपल्याला याची कल्पना आहे की मुलींना कानातले, नाकातले, गळ्यातले, हातातले, पायातले असे वेगवेगळे दागिने ते केले जातात. ते विशेष करून सोन्याचे आपण पाहतो. चांदीचे त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतो. म्हणजे थोडक्यामध्ये मला हा प्रश्न इथे सुधारित असा तुम्हाला विचारावा लागेल की सोने चांदीचे जे काही धातू आहेत त्याचे दागिने तयार करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग का केला जातो याचं तुम्हाला कारण लिहायचं आहे. कारण हे शास्त्रीय असलं पाहिजे. म्हणजेच त्या धातूच्यामध्ये असे कोणते गुणधर्म आहे की त्याचा उपयोग हा दागिने तयार करण्यासाठी होतो हे आपल्याला इथे लिहायचं आहे. या प्रश्नांची उत्तर शोधा. तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये ती नोंदवा आणि मला शेअर करा. म्हणजे आपल्याला त्या बाबतीमध्ये आपण केलेला अभ्यासही लक्षात घेता येईल. तर अशा पद्धतीने आपण आज या धातूंच्या गुणधर्माच्या संदर्भामध्ये आजच्या तासिकेला बोललेलो आहोत. पुढच्या तासिकेला आपण पुढला विषय घेऊन परत भेटूया. नक्कीच तोपर्यंत तुम्ही या प्रश्नांची उत्तरे शोधाल, मला शेअर कराल आणि काही शंका जर असतील तर माझ्याशी संपर्क कराल. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया पुढल्या अभ्यासमालेमध्ये पुढला विषय घेऊन. तोपर्यंत स्टडी वेल.